नमस्कार. ट्रेडिशनल विथ ट्विस्ट या माझ्या चॅनलमध्ये मी डॉक्टर माधवी तेलंग आपलं स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी आहे खतखतं. खतखतं ही एक मिक्स भाजी आहे. पूर्वीच्या काळात जर थोड्या भाज्या उरलेल्या असतील तर त्या सगळ्या भाज्या, त्याच्याबरोबर उसाचे कर्वे, मक्याची कणसं, त्याच्यानंतर आपले फणसाच्या बिया असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य म्हणजे मूग, त्याच्यानंतर वाल, त्याच्यानंतर चवळी, त्याच्यानंतर आपल्याकडे मसूर उरली असेल तर मसुरीचे दाणे, हे सगळे थोडे थोडे घालून ते भिजवून ठेवतात. त्याच्यानंतर भुईमुगाच्या जे दाणे असतात हे सगळे भिजवतात आणि हे सगळं एकत्र शिजवलं जातं आणि खोबऱ्याचा रस आणि त्याच्याबरोबर डाळ हे सगळं घालून हिंग मोहरीची फोडणी दिली जाते. हे कॉमनली ही डिश बेळगाव, धारवाड किंवा तळकोकण, गोवा या भागात केली जाते. ही GSB लोकांची स्पेशालिटी आहे. आणि जसं तुम्ही साऊथ साईडला जातात तसं त्याच्यामध्ये तिरफळं घातली जातात. इव्हन नॉर्थ केंद्रामध्ये ते तिरफळं घातली जातात. त्याला एक वेगळा स्वाद असतो. पण बेळगाव, धारवाड या सगळ्या भागामध्ये हे आंबट गोड टाईपची करी असते. त्याला हिंग मोहरीची फोडणी घालून ही बनवली जाते. तर आता आपण ह्याची कृती बघूया. खतखत्याचं साहित्य बघूया. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं की आपण मिक्स भाज्या घेतो. आपल्याकडे सगळ्या भाज्या ज्या उरलेल्या असतात त्यातले थोड्या भाज्या घ्यायच्या. आता तुम्ही ह्याच्यात बघा की शेवग्याच्या शेंगा आहेत, केळं आहे, ऊसाचे कर्वे आहेत, फरसबीच्या म्हणजे शेंगांचे तुकडे घेतले आहेत, गवार आहे, त्याच्यानंतर मी सुरण घेतलंय, त्याच्यानंतर वांग आहे, त्याच्यानंतर तोंडली आहे, त्याच्यानंतर मुळ्याचा एक तुकडा राहिलेला तो आहे, त्याच्यानंतर दुधी आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर पडवळाचे 1-2 तुकडे होते ते घेतलेत मी, बटाटा आहे, फ्लावर आहे, त्याच्यानंतर काकडी पण घेऊ शकता तुम्ही. तर आपल्याकडे पालेभाज्या सोडून कुठच्याही कंदमुळं किंवा कुठच्याही भाज्या आपल्या उरल्या असतील ना तर त्या घ्यायच्या आपण. आणि जी कडधान्य आहेत ती आपण बघूया. तर तुम्ही इथे बघाल की मक्याचे ॲक्च्युली तुकडे घेतात, म्हणजे मका तोडून घेतात. पण आता माझ्याकडे काही नव्हतं त्याच्यामुळे मी फ्रोझन कॉर्न्स घेतले. त्याच्यानंतर शेंगदाणे भिजवून घेतले, त्याच्यानंतर मूग आहेत, त्याच्यानंतर काबुली चणे आहेत, काळे वाटाणे आहेत, त्याच्यानंतर ह्याच्यात काळे चणे आहेत. तर माझ्याकडे जी काय चवळी घेतली आहे, माझ्याकडे जी कडधान्य होती ती मी सगळी भिजवून घेतली. मटकी शक्यतो घालत नाही, तर ही सगळी भिजवून ठेवली मी. आणि मग त्याला एक कुकरला शिट्टी मारून घ्यायची. त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं लागतं आपल्याला, म्हणजे जरा खोबरं जास्तच लागतं. आणि 1 वाटी डाळ. साधारण हे 4-5 लोकांना पुरेल अशी ही भाजी असल्यामुळे मी तेवढं प्रमाण सांगते. जसं लोक वाढतील त्याप्रमाणे प्रमाण वाढवायचं. त्याच्यानंतर 1 चमचा तूप लागेल आपल्याला आणि तेल लागेल. तूप आणि तेलाची एकत्र फोडणी देतात, म्हणजे तशी माझी आई द्यायची, तिने मला शिकवलं हे. आता आपण बघूया फोडणीचं साहित्य. आता ही आपली रेसिपी आहे, ही आंबट गोड रेसिपी असल्यामुळे चिंचगूळ लागतं. तर हा चिंचगुळाचा मोठा तुकडा किंवा चिंचगुळाचा मोठा कोळ मी करून घेतलाय. तर त्याचा मोठा पोर्शन घेतलाय मी. आपल्याला थोडं जसं गोड पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करायचं, पण थोडंसं गोडूस लागते. नंतर 1 ते 1.5 चमचा हळद आहे, मिरची 2 ते 3 चमचे आहे, त्याच्यानंतर राई आहे, हिंग आहे, त्याच्यानंतर मीठ घेतलंय. मीठ चवीपुरतं आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं. आणि कोथिंबीर घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर गोवन किंवा कारवारी स्टाईल करायचं असेल तर हे चिंचगूळ घ्यायचं नाही आणि त्याच्याऐवजी थोडीशी चिंच घ्यायची. आणि गूळ घेतलं तरी अगदी थोडंसं घ्यायचं आणि तिरफळं घालतात. तर तो एक वेगळा स्वाद आहे, ती वेगळी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये फोडणीला मग खोबरेल तेल घालतात, तर आणि त्याच्यात राई घालत नाहीत. तर ती एक वेगळी रेसिपी आहे, ती आपण वेगळी रेसिपी नंतर बघू. या सगळ्या भाज्या आहेत ह्या उकडून घ्यायला लागतात. आता माझी आई काय करायची, ज्या भाज्या उशिरा शिजतात त्यांना आधी घालायची, म्हणजे मक्याची कणसं किंवा तोंडली, अशा या ज्या भाज्या आहेत ज्या हळूहळू शिजतात त्यांना आधी घालायची आणि त्याच्यानंतर लवकर शिजणाऱ्या भाज्या असतात त्या नंतर घालायची. तर आजकालच्या काळात आपण एवढं सगळं करू शकत नाही. तर मी काय करते, थोडंसं तोंडली किंवा शेवग्याच्या शेंगा हे जे आहे हे मी आधी जस्ट पाणी उकळायला लागल्यावर घालते आणि त्याच्यानंतर उरलेल्या भाज्या घालते. आणि एक मोठ्या ते मीडियम आचेवरती कुकरला शिट्टी लावून एकच शिट्टी काढून घेते, म्हणजे भाज्या जास्त शिजत नाही आणि सगळ्या शिजून होतात. आणि कडधान्याला पण मी तेच करते की मीडियम आचेवरती 1 शिट्टी काढते आणि मग ते म्हणजे ते आपल्याला पाहिजे तेवढं वाफून येतं. तर तुम्ही बघाल कुकरमध्ये मी पाणी घातलंय, या सगळ्या भाज्या घातल्या आहेत. यात मीठ, हळद आणि मीठ मी घातलंय, म्हणजे ते भाजीत चांगलं मुरतं. आणि मी 1 शिट्टी मारणार आहे. खोबरं घेतलेलं 1 मोठी वाटी भरून त्याच्यात मी चिंच आणि गूळ घालून ते अगदी बारीक वाटून घेतले.
तुम्ही बघाल आपल्या उकडलेल्या भाज्या, सगळी जी कडधान्य आहेत आणि 1 वाटी जे डाळ उकडून घेतली होती ती आणि आपलं वाटलेलं खोबरं हे सगळं मी मिक्स करून घेते. मिक्स केलं की थोडं पाणी घालायचं आणि ढवळून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तसं मिरची आणि हळद परत घालून टेस्ट ॲडजस्ट करून घ्यायची. आपलं मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं, जसं तिखट पाहिजे किती आंबट पाहिजे किती गोड पाहिजे याप्रमाणे, आणि मग त्याला एक उकळी येऊ द्यायची. थोडा बहुत हा सांबारसारखाच प्रकार आहे, पण सांबारमध्ये एवढं चिंचगूळ नसतं. थोडं कर्नाटकी सांबारात थोडं चिंचगूळ असतं आणि सांबारामध्ये कांदा असतो आणि कढीपत्ता असतो. ह्याच्यामध्ये मसाला म्हणजे फक्त हळद आणि लाल तिखट आणि खोबरं वाटून घातलंय आपण, आणि हिंग मोहरीची फोडणी असते. सांबारमध्ये कढीपत्त्याची फोडणी असते. आता आपण फोडणी बघू. फोडणी चांगली जमली पाहिजे. आता मी 2 चमचेचं तेल घातलंय आणि थोडंसं तेल गरम झालं की मी 1 चमचा तूप घालणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी मिरी घालणार आहे 1 चमचा आणि हिंग घालणार आहे आणि ती फोडणी आपण वरून देणार आहोत. आपली फोडणी ही जळता पण कामा नाही आणि कच्ची पण राहता कामा. आता फोडणी घातल्या आपण झाकण लावून टाकायचं, म्हणजे तो फोडणीचा वास त्याच्यामध्ये चांगला मुरतो. भरपूर कोथिंबीर घातली. माझी आई तर अर्धी जुडी कोथिंबीर घालायची. मी साधारण अंदाजाने पाव जुडी कोथिंबीर चिरून टाकली याच्यात. एकदा ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. आता आपलं खतखतं खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती सुंदर कलर आलाय आणि अतिशय न्यूट्रिशियस अशी ही डिश आहे. ही भाताबरोबर खाऊ शकता तूप घालून, किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. नुसती जरी खाल्ली तरी चालेल. जर मक्याची कणसं असतील तर ती मक्याची कणसं खाताना या रसात बुडवून भुरकून खातात. जरूर ट्राय करा. तुम्हाला ही डिश आवडेल असं मला विश्वास आहे. तर तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.